भगवान राम ने अवतार लेकर इस धराधाम पर अनेक लीलाएं की। उन्होंने धर्म व शास्त्र को जीकर दिखाया। भगवान की कुछ लीलाओं का संक्षेप में यहाँ गान किया गया है। मेरे राम गुण के धाम। विभीषण को राज देता, शबरी को दरस देता, विभीषण को राज देता। सुग्रीव भय मुक्त होता, सुग्रीव भय मुक्त होता। हरि गुण हर फल गावत, हरि गुण हर फल गावत। दंडकवन शुद्ध करत, ऋषि मुनि का त्रास हरत। दंडकवन शुद्ध करत, ऋषि मुनि का त्रास हरत। केवट अरुगीध होत, केवट अरुगीध होत। रघुवर के हाथ मुक्त, रघुवर के हाथ मुक्त। मेरे राम गुण के धाम, मेरे राम गुण के धाम। सेवत प्रभु चरण भरत, नरवानर धन्य होत। सेवत प्रभु चरण भरत, नरवानर धन्य होत। दास प्रार्थना है करत, दास प्रार्थना है करत। मन में हो प्रेम नित्य, मन में हो प्रेम नित्य। मेरे राम गुण के धाम, मेरे राम गुण के धाम। प्रभु के सब दिव्य काम, प्रभु के सब दिव्य काम।
हरि ओम. स्वामीजी आलेले आहे. आपण स्वामीजींना, स्वामीजी तुम्हाला, हा स्वामीजी तुम्हाला तुम्ही अनम्यूट करू शकता की? हा, मी अनम्यूट केलं तुम्हाला. स्वामीजी तुम्ही अनम्यूट करू शकता. हरिओम स्वामीजी. स्वामीजी तुम्ही अनम्यूट करू शकता तुम्हाला. हरिओम स्वामीजी. हरिओम. हा, ऐकू येत आहे तुमचं. हरिओम. हॅलो. हा, बोला स्वामीजी. हा, नाही मध्ये काहीतरी बोलला तुम्ही म्हणून म्हटलं काय झालं. ओम समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं शुभासारिके पूर्ण वैराग्यदाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार मादा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. सर्वांना नमस्कार. आपण या वर्गामध्ये तिसऱ्या दशकाचं सारांश पाहणार आहोत. आणखीन काही प्रश्न आलेले आहे, त्याचं थोडक्यात उत्तर बघू. तिसऱ्या दशकाचं नाव आहे स्वगुण परीक्षा आणि यामध्ये सुद्धा 10 समास आहे. 5 समासामध्ये स्वगुण परीक्षा हाच विषय आहे. पहिल्या याच्यामध्ये जन्माचं निरूपण आहे, मग पुढे त्रितापाचं वर्णन आहे एक समासामध्ये, मग मृत्यूचं निरूपण आणि मग शेवटी वैराग्याचं लक्षण जे आहे ते सांगितले. आता बा या दशकामध्ये सुरुवात त्यांनी केलेली आहे जन्माचं वर्णन यापासून, आणि पुढे जो समास आलेला आहे त्याच्यामध्ये मृत्यूचं निरूपण आणि मध्ये जे आहे 3 तापाचं वर्णन आहे. आणखीन स्वगुण परीक्षा म्हणजे एक संसारी मनुष्य कसा जीवन जगतो त्याचं वर्णन आहे. तर जन्म आणि मरण हे 2 टोक आहे, म्हणून इथे पहा सुरुवातीला जन्माचं वर्णन आहे आणि मग पुढे मृत्यू. यामध्ये जे जे घडतं ते त्या
5, 6, 7 समासामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर हे 2 टोकं आहे. एक आहे स्टार्टिंग पॉइंट, जिथून आपल्या जीवनाची सुरुवात होते, त्याला आपण म्हणतो जन्म, आणि जिथे या जीवनाचा अंत होतो त्याला आपण म्हणतो मरण. आणखीन हे दोन्ही मुद्दे असे आहे की त्याचं वर्णन किंवा निरूपण किंवा लॉजिकली त्याचं एक्सप्लेनेशन करणं फारच कठीण. जीवाचा जन्म कसा होतो, म्हणजे तो त्या गर्भामध्ये कसा येतो. शरीराचं तर ठीक आहे, शरीराबद्दल डॉक्टर लोक सांगतात रचना, शरीर रचना कशी होते, पण त्या विशिष्ट शरीरामध्ये तो जीव कसा प्रवेश करतो हे एक रहस्य आहे, मिस्ट्री आहे. आणि त्याचप्रमाणे मरण जेव्हा होतं तेव्हा तो जीव या शरीराला कसं सोडतो. कोणी आजपर्यंत डोळ्यांनी पाहिलेलं नाही की हा जीव असा निघत आहे, जात आहे, उडत आहे. अचानक आपण पाहतो की शरीराचं हालचाल बंद झालेली आहे. डोळे उघडे तो उघडेच राहिलेले आहे, तोंड उघडे तो उघडच राहिलेलं आहे. तर मरणाच्या वेळेस तो जीव कसा जातो आणि इकडे जन्म कसा होतो, हे खरंच आश्चर्य आहे. आता इथे पहा वर्णन आहे की जन्म काय आहे, तर म्हणे जन्म दुःखाचा अंकुर आहे. दुःखाचं मूळ काय आहे, कशामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आलेले आहे, तर म्हणे कारण आपला जन्म झालेला. जर जन्म झालाच नसता तर दुःखाची वार्ताच केली नसती, दुःखाचा अनुभव कोणाला झाला नसता. हिंदीमध्ये ते म्हणतात न रहेगी बास न बजेगी बासुरी. जर बांबूच नसता तर बासरी तिचा आवाज आलाच नसता. स्वामी रामतीर्थांना कोणी विचारलं की आमच्या जीवनामध्ये दुःख का आहे, अनेक प्रकारचे दुःख, याचं काय कारण आहे. तर ते म्हणाले तुम्ही उद्या सकाळी या, पहाटे 5 वाजता. अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न होता. तर म्हणे तुम्ही सर्वजण सकाळी या, सकाळी त्याचं उत्तर द्या. सगळे लोक दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे तयार होऊन गेले आणि त्यांना वाटलं की स्वामीजी काहीतरी मोठं प्रवचन देतील आणि सगळं समजावून सांगतील. जीवनामध्ये दुःख का आहे ते उभे राहिले बोलायला, आणि ते फक्त त्यांनी एक वाक्य सांगितलं. आणि सर्वांचं जे दुःख आहे त्याचं कारण फक्त एकच आहे, आणि ते म्हणजे तुमचा जन्म झाला आहे, बस. तर पहा, हे सत्य आहे. अच्छा, जर आपण आपल्या जन्माकडे बघितलं तर आपण रडता रडता जन्म. कबीरदासजी म्हणतात की जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. ना, आपण रडतो आणि सगळेजण काय पेढे वाटतात, टाळी वाजवतात, खुश होतात.
जन्म झाला मुलाचा मुलीचा, पण आपण काय रडतो. तर इथे संकेत काय आहे की आता दुःखाची सुरुवात झालेली आहे. पण कबीरदासजी म्हणतात की ऐसी करनी कर चलो कि जग हसे जग रोए हम हसे. मरणाच्या वेळेस काही अशी परिस्थिती झाली पाहिजे की मी तर हसता हसता इथून गेला, पण लोकांना रडू आलं पाहिजे. फारच छान संकेत आहे. संकेत म्हणा, शिकवण म्हणा, संदेश म्हणा असा आहे की जन्म कुठे होईल, कसा होईल यावर आपला ताबा नाही, पण हा आपण आपल्या जीवनाला सुंदर बनवू शकतो आणि आपल्यामुळे लोकांना आपण सुख देऊ शकतो. म्हणून जेव्हा आपण इथून जाऊ तेव्हा लोकांना दुःख होतं. दे विल मिस दॅट पर्सन. तर ठीक आहे, जन्माचं कारण आहे कर्म, कर्मामुळे कोणत्या एका कुटुंबात आपला जन्म झाला, पण जन्मानंतर आपण काय करत आहात हा विचार केला पाहिजे. ज्याप्रमाणे जन्मावर आपला ताबा नाहीये त्याप्रमाणे मरणावर सुद्धा आपला ताबा नाही. हे दोन्ही अटळ सत्य आहे. मरण केव्हा होईल, कुठे होईल, कसं होईल हे आपल्या वशमध्ये नाही, पण हा मृत्यूच्या आधी मी काय करू शकतो किंवा काय केलं पाहिजे याच्यावर आपण विचार करू शकतो. तर हे जे समास आहे जन्माचं आणखीन शेवटी मरणाचं, मृत्यू निरूपण, त्याचं प्रयोजन एकच आहे की मृत्यू तर आपल्याला येईलच, आपण चुकवू नाही शकत. आणि जर आपण अज्ञानीच राहिलो तर परत जन्म सुद्धा होईल. म्हणून या जन्म आणखीन मरणाच्या मधली जी वेळ आहे, कालावधी आहे, त्याचा आपण सुंदर उपयोग केला पाहिजे. इथे सांगितलेलं आहे की पहा, जेव्हा माणूस गर्भामध्ये असतो, मुलगा किंवा जीव, तो म्हणतो की सोहम सोहम असं म्हणतात. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम. गर्भामध्ये त्याला ज्ञान आहे असं म्हणतात, आणि तो म्हणतो की मी जन्म झाल्यावर सुद्धा तुझं भजन करीन, ध्यान करीन, साधना करीन. पण मात्र जन्म झाल्यावर तो सगळं विसरतो. त्याला बाहेरचं वारं लागतं, बाहेर की हवा लागते त्याला, आणि तो संसारात गुरफटून जातो. तो वचन देतो असं म्हणतात गर्भामध्ये की मी तुझीच भक्ती करेन, पण त्यावेळेस जन्म होताना त्याला एवढं दुःख, कष्ट, यात्रा होतात की तो सगळं विसरून जातो, आणि मग परत संसारामध्ये आसक्त होऊन परत मोहामध्ये तो पडतो. एकदा असं झालं, 3 मित्र होते, पण दुर्दैवाने एकाकडे डोळे नव्हते, अंध होता. दुसऱ्या माणसाला ऐकू बरोबर नव्हते, तो बहिरा होता. आणि तिसरा होता पांगळा. आता ते 3 म्हणाले देवाला की भगवंता, तुम्ही आम्हाला असं हे शरीर दिलंय, म्हणून आम्ही काही साधना करू शकत नाही. अंध व्यक्ती म्हणाली की मला तू डोळे दे, तर मी तुझं दर्शन करीन,
शास्त्राचं दर्शन करीन, भगवत दर्शन करीन, संतांचं दर्शन करीन. बहिरा म्हणाला की जर मला ऐकण्याची शक्ती दिली तर मी प्रवचन ऐकीन, सत्संग करीन, भजन कीर्तन ऐकीन. पांगळा म्हणाला की जर तुम्ही माझे पाय नीट केले तर मी तीर्थाटन करीन, तीर्थयात्रा करीन, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक. तर भगवंताला त्यांच्यावर दया आली आणि भगवंतानी कृपा केली. ठीक आहे, त्याला डोळे दिले एकाला, त्याला दुसऱ्याला ऐकण्याची शक्ती, तिसऱ्याचे पाय नीट केले. पण आता गंमत काय झाली, त्यांनी देवाला काय वचन दिलं होतं की मी तुमचं ध्यान करीन, सत्संग करीन, सगळं विसरले. जेव्हा अंध माणसाला डोळे मिळाले आणि त्यांनी जगाकडे पाहिलं, तो म्हणे आधी मी जरा जगाचं एक राऊंड घेऊन येतो, टूर करून येतो, मग मी तुमचं दर्शन करेन. आणि त्याला समजा एक टीव्ही नावाची एक वस्तू आहे, तो टीव्ही पाहायला बसला, कुठेच ना. बहिरा माणूस तो इकडे तिकडे दुसरंच काही काही ऐकायला लागला. गप्पा गोष्टी, संसाराची चर्चा. जो पांगळा होता तो म्हणे आता मी जरा वर्ल्ड टूर करून येतो, मग मी तीर्थाटनासाठी जाईल. याचा अर्थ काय, गोष्ट काय सांगते की पहा, आपण देवाला वचन देतो पण विसरतो. आपण सुद्धा अंध, बहिरे आणि पांगळे आहे. जर आपण देवाचं ध्यान करत नाहीये किंवा देवाबद्दल चर्चा करत नाहीये किंवा संतांकडे जात नाहीये तर एक प्रकारे आपण असंच. म्हणून इथे या समासात वर्णन केलेलं आहे की देवाशी शरण जावे. छान शरीर जर मिळालेलं आहे तर भद्रम कर्णे शृणुयाम देवा भद्रम पश्येम अक्षवीर्यत्राः असं प्रार्थना केली. भद्र ऐका, भद्र पहा. पण इथे 4 समासांमध्ये वर्णन आहे. त्याच्यात ते म्हणतात की संसारी जो माणूस आहे तो देवाला विसरतो आणि कुटुंबामध्ये आसक्त होतो. आता मी त्याचं सविस्तर वर्णन करत नाही, सगळ्यांना अनुभव आहे, समजायला काही कठीण नाहीये. इथे वर्णन केलंय की त्याचं जीवन सुरू होतं, हळूहळू तो मोठा होतो, मग लग्न होतं, मग तो एवढा आसक्त होतो पुरुष स्त्रीमध्ये, स्त्री पुरुषामध्ये की तो आपल्या आई वडिलांना सुद्धा विसरतो, उच्च ध्येय विसरतो, पैशामध्ये, संसारामध्ये, प्रपंचामध्ये पूर्णपणे तो गुरफटून जातो. मग इथे वर्णन केलंय, मग दुसरं लग्न करतो, तिसरं लग्न करतो. अपेक्षा काय असते की त्याला सुख मिळेल, आनंद मिळेल, पण असं काही होत नाही. तो पहा, पहिलं लग्न, दुसरं लग्न, इथे तुम्हाला वाटेल की थोडी अतिशयोक्ती आहे. जरूर आहे अतिशयोक्ती, पण कधी कधी वाटतं आज जर आपण समाजाकडे पाहिलं तर असंच काही आहे. म्हणजे पहा, एवढा कालावधी गेलेली आहे, समर्थांचा कालखंड आणि आजचा काल 500 वर्ष झाले, तरी समाजामध्ये जे लोक आहेत त्यांची वृत्ती तशीच आहे. तसेच आसक्ती, तेवढाच मोह, भ्रम. तर एक लग्न, दुसरं लग्न. एक गमतीन छान सांगितलं एकाने की माणूस लग्न का करतो, बहुतेक तुम्ही ऐकलं असेल. लग्न का करतो तर म्हणे अनुभवाची कमी असल्यामुळे. दुसरं लग्न का करतो तर म्हणे धैर्याची कमी असल्यामुळे. आणि तिसरं लग्न का करतो तर म्हणे स्मरणशक्ती कमी असल्यामुळे. म्हणजे काय, तो विसरतो परत अपेक्षा आहे की नाही, ए मध्ये सुख नाही तर बी मध्ये
मध्ये, बी मध्ये नाही तर सी मध्ये. इथे पहा या चारी समासांचं सारांश हेच आहे की माणूस बाह्य परिस्थिती बदलून सुखाची अपेक्षा करतो. बायको बदलतो, नवरा बदलते स्त्री, किंवा घर बदलतात लोक, संबंध तोडतात जोडतात, मित्र बदलतात. पण एकाने छान सांगितलं, सगळं काही आपण बदलतो पण स्वतःला बदलत नाही. जिथे बदल व्हायचा करायचा आहे तिथे आपण करत, तेच ते करत राहतो. तेच वर्णन आहे इथे. स्वामीजींनी छान सांगितलं की आतापर्यंत आपण जे केलं, जर तेच आपण परत परत करत राहिलो तर आपल्याला तेच मिळेल जे आधी मिळालेलं आहे. If we do what we have done, we will get what we have got. म्हणजे काही नवीन आपल्याला प्राप्ती होणार नाही. तर इथे एक असं एक चित्र उभारलेलं आहे की जो अति आसक्त आहे त्याचं मन भरतच नाहीये, किंवा एवढ्या समस्या आहेत, त्या समस्याला तोंड देण्यासाठी वेगवेगळे तो प्रयत्न करतो, परदेशात जातो, पैसा कमावतो, नवीन लग्न करतो, पण काय दुःखाचा अंत होत नाही. ही एक शोकांतिका आहे, त्याचा अंत शोकामध्येच होतो. तर हे सगळं जे चित्रण केलेलं आहे हे कशासाठी केलेलं आहे असं वाटतं, म्हणजे फार भीती देणार आहे. हा, हे पाहून आपल्याला म्हणजे भीती वाटते. जर भीती वाटते तर चांगलं आहे. हे आपल्याला शिकवण्यासाठी आहे. हे पहा, या समासाचं नाव आहे स्वगुण परीक्षा. लक्ष दिलं आहे का? इथे एक शब्द दिलेला आहे परीक्षा. एक शब्द असतो त्याला आपण म्हणतो निरीक्षण, दुसरा शब्द आहे त्याला आपण म्हणू परीक्षण. निरीक्षण आणि परीक्षण हे केलं पाहिजे. निरीक्षण मीन्स ऑब्झर्वेशन आणि परीक्षण मीन्स एक्झामिनेशन, चेकिंग. तर इथे म्हणतात की जरा तुम्ही निरीक्षण करा. आता इथे एक चित्र दिलेलं आहे एक माणसाचं, ऑब्झर्व करा त्यांनी काय काय केलं आणि कसे कसे प्रयत्न केले आणि त्याच्या जीवनात त्याला काय प्राप्त. निरीक्षण करा. निरीक्षण डोळ्यांनी होतं, लक्षात ठेवा, आणि परीक्षण बुद्धीनी होतं. बुद्धीनी म्हणजे तपासणी करायची, स्वतःवर काय लागू होत आहे ते पाहायचं. ही चूक मी केली आहे का, मी असं करत आहे का, स्वतःला तपासायचं. याला आपण म्हणू परीक्षा किंवा परीक्षण. जसं उपनिषदामध्ये आलेलं आहे, परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मण निर्वेद मायात. साधक जेव्हा जगाची परीक्षा करतो, आपल्या अनुभवांना जरा तो तपासतो. परीक्षण म्हणजे ही एक्झामिन्स, त्याला आणखीन खोल जाऊन तो विचार करतो. तर मग काय होतं तर म्हणे निर्वेद माया. निर्वेद म्हणजे वैराग्य, त्याला वैराग्याची प्राप्ती. आता त्या वैराग्यालाच म्हटलेलं आहे उपरती. हे पहा, इथे हे सगळं जे वर्णन केलेलं आहे याच्यामुळे आपल्या मनामध्ये ही भावना जागृत झाली पाहिजे की मला असं करायचं नाहीये, किंवा मी करत असेल तर सोडायचं आहे. आता कोणी म्हणेल नाही नाही मी असं करून बघेन आणि मग मला जर दुःख होईल तर मी सोडीन, आणि याचं मूर्खपणा.
म्हणजे रस्त्यावर असा खड्डा आहे, आपण पाहत आहे की समोरचा माणूस पडत आहे, तरी त्याच रस्त्यावर जातो का नाही, म्हणे मी पडून पाहीन आणि मगच मी या रस्त्याकडे जाणार, म्हणजे अनुभव करीन. काही बाबतीत इतर लोकांचे जे अनुभव आहे त्यांनीच आपण शिकलं पाहिजे. असं म्हणतात जे शहाणे लोक आहेत ते स्वतःच्या अनुभवापेक्षा दुसऱ्यांच्या अनुभवाने जास्त शिकतात, कारण ते परीक्षण करतात, निरीक्षण करतात. तर इथे जरा लाईट गेलेले आहे बरं का, म्हणून थोडस चेहऱ्यावर अंधार येत असेल, पण ऑडिओ बहुतेक तुम्हाला येत असेल. तर इथे याप्रमाणे आपल्याला उपरत यायला पाहिजे. नुसतं वाचलं आणि ठीक आहे एकीकडे ठेवून दिलं तर मग त्याचा काही लाभ नाही. विवेक चूडामणी म्हणतात शंकराचार्य की विवेक आपण करायचा आहे, विवेक, आणि विवेकाचं फळ काय आहे तर म्हणे वैराग्य. जर वैराग्याची प्राप्ती झाली नाही तर ते विवेक निष्फळ आहे. तो विवेक, त्या विचाराची काही किंमत नाही. हे असंच आहे जसं आपण एक फळाचं झाड लावलं आणि फळ त्याला आलंच नाही, मग ती मेहनत किंवा तो प्रयत्न वाया गेला. तर विचार किंवा विवेक, आता इथे जे चित्र त्यांनी काढलंय शब्दचित्र, ठीक आहे आपल्या जीवनामध्ये हे सगळं नसेल, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अगदी आपल्या अनुभवातल्या नाही, पण इथे सांगितलेलं काय की कुटुंब आहे, त्याच्यामध्ये समस्या आहे, मग रोग आहे, मग आर्थिक समस्या आहे, सामाजिक आहे, पारिवारिक आहे, म्हणजे समस्यांचा डोंगर आहे. आणि त्याचं उपाय किंवा निदान त्या संसारामध्ये नाही. इथे आपण पाहिले जर तुम्ही वाचलं असेल तर त्याचे एवढे हाल होतात, जीवाचा आटापिटा करून तो प्रयत्न करतो की सगळं काही सुरळीत सुखी होईल जीवन, पण तसं होत नाही. कारण जिथे सुख आहे तिथे प्रयत्न केलेलाच नाही. तर हे उपरती आपल्याला यावी यासाठी आहे, नुसतं एक इन्फॉर्मेशन म्हणून नाहीये, एक माहिती म्हणून की दासबोधामध्ये एक असं वर्णन आलेलं आहे, आपण त्या ओव्या पाठ करू शकतो, प्रवचनही करू शकतो, but the purpose is we have to see ourselves. आधी तुम्हाला सांगितलेलंच आहे, शास्त्र म्हणजे काय, एक आरसाच आहे, पण आरशामध्ये आपला चेहरा तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्याकडे डोळे आहे. जर डोळे नसतील तर काय, आरशाचा काही उपयोग नाही. तर दृष्टी ठेवून मग वाचलं पाहिजे, तर मग आपल्याला एक नवीन दृष्टी मिळेल. अच्छा, असं नाही करायचं, हे करायचं. तर एक तर हे झालं. आता त्यानंतर आता मी सगळं वर्णन करत नाही की कसं त्यांनी काय काय केलं, प्रयत्न हे ते. वासनेच्या आहारी गेला, आसक्त झाला, म्हणून त्या भजगोविंदम मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणीसक्त, वृद्धस्तावत चिंतासक्त, पण परमे ब्रह्मणी कोपी नसक्त. आसक्तीचा एरिया किंवा आसक्तीचा विषय बदलत गेला, पण तो कधीच परब्रह्मामध्ये आसक्त झालेला नाही, म्हणून दुःखाची निवृत्ती झाली. याप्रमाणे इथे हा या 5 समासांचा सारांश आहे. लग्न करत आहे, त्याला वाटतं की या बायकोमुळे सुख नाही तर त्या बायकोमुळे, त्या बायकोमुळे तिसऱ्या. एकदा एका बायकोने विचारलं त्या नवऱ्याला
की मी गेल्यावर तुमचं काय होईल, मी गेल्यावर, मी मेल्यावर काय होईल? तो म्हणाला मी तर वेडा होऊन जाईल. तर ती बायको म्हणाली की तुम्ही दुसरं लग्न तर नाही करणार, दुसरं लग्न तर नाही करणार ना. तर हा काय म्हणतो की वेडा माणूस काही करू शकतो. फार छान उत्तर दिलं. म्हणजे त्यांनी तो ऑप्शन ओपन ठेवला. तर याप्रमाणे जगामध्ये सतत आपण सुखासाठी धावपळ करत असतो. आणि हे असंच आहे जसं मृगजळामध्ये आपण पाण्याची अपेक्षा करत आणि आपली तहान आपण भागवू, असा विचार जर केला तर ते शक्य नाही. तर हे इथे सगळं वर्णन आहे. यानंतर त्रितापाचं वर्णन आहे. 3 ताप, आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे अध्यात्म म्हणजे त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये आपली आत्मबुद्धी आहे, त्याला म्हणतात अध्यात्म. शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण याच्यामध्ये आपली आत्मबुद्धी आहे. आत्मबुद्धी म्हणजे अहमबुद्धी, मी हे आहे. तर यापासून जे जे दुःख, त्रास, कष्ट आपल्याला होतात त्याला म्हणतात आध्यात्मिक. सोपा विषय तुम्ही ऐकलेला असेल. डोकं दुखत आहे, पोट दुखत आहे, आध्यात्मिक आहे. ज्याचा संबंध शरीराशी आहे, प्राणाशी आहे, मनाशी आहे, अध्यात्मिक. आधिभौतिक कोणाला म्हणतात तर म्हणे जगामधून जे दुःख आपल्याला मिळतात. भौतिक हे जगत आहे. समाजामधून, वातावरणामधून, लोकांमुळे आपल्याला जे दुःख होतं, आधिभौतिक. आणि तिसरं आहे आधिदैविक. आपल्या हिंदू धर्मामध्ये 3 प्रकारची सत्ता मानली आहे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. आधिदैविक सत्ता अदृश्य आहे, दिसत नाही. त्याच्यामध्ये प्रमाण वेद आहे. असं म्हणतात अतींद्रिय विषये वेदाः प्रमाणम. अतींद्रिय विषयामध्ये पुरावा किंवा प्रमाण, मीन्स ऑफ नॉलेज त्याला म्हणतो, ते आहे शास्त्र. ते एक आधिदैविक सत्ता आहे. आणि ती सत्ता सुद्धा आपल्या या पूर्ण ब्रह्मांडावर म्हणजे ब्रह्मांडामध्ये इंटरफिअर करते. अच्छा, आपला त्याच्यावर ताबा नाही. या तिघांमध्ये फरक असा आहे आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक मध्ये. आध्यात्मिक आणखीन आधिभौतिक ताप यांचं सोर्स आपल्याला माहित आहे, उगम आपल्याला माहित आहे. सो वी कॅन चेंज इट, वी कॅन कंट्रोल इट. आपण त्याला बदलू शकतो, थांबवू शकतो. म्हणजे तिसरं दुःख आहे, तिसरा ताप ज्याला आपण, ते कसं आहे, कुठून, का, त्याचं काही कारण आपल्याला काही दिसत नाही. वी आर हेल्पलेस त्याच्यासाठी. असं हाय आपल्याला भोगावं लागतं. तर आधिदैविक आहे. आता इथे सविस्तर वर्णन केलेलं आहे, मी परत त्याच्यावर जात नाही. आधिदैविक सत्ता म्हणजे जे आपल्याला दिसत आहे याच्या पाठीमागे एक आणखीन सत्ता आहे. जसं सूर्य आहे उदाहरणार्थ. जो सूर्य आपल्याला दिसतो तो आधिभौतिक सूर्य आहे. पण याचा जो स्वामी आहे, मालक आहे, तो सूर्य देव आहे. ती दैवी सत्ता आहे. त्याचा मुलगा कोण झाला? कर्ण, सूर्यपुत्र कर्ण.
आणि त्या सूर्याची जर आपण उपासना केली तर तो सूर्यदेव आपल्यावर कृपा करतो. कुंतीवर त्यांनी कृपा केली. भागवतामध्ये वर्णन येतं, एक सत्राजित नावाचा राजा होता. त्यांनी सूर्याची उपासना केली. त्याला एक स्यमंतक मणी त्या सूर्याने दिली. त्याच्यामधून सोनं रोज निघत होत. तर हे उदाहरण काय सांगतं की सूर्यदेव या सूर्याच्या पाठीमागे आहे. एक अदृश्य सत्ता आहे, ती जिवंत सत्ता आहे. लक्षात घ्या, जो आपल्याला सूर्य दिसतो हा तर जड आहे. त्याच्यामध्ये गॅसेस आहे, टेम्परेचर आहे, रिएक्शन्स होत आहे, फ्युजन फ्युजन काय म्हणतात, आणि त्यामुळे काय किरण निघत आहे, ऊर्जा निघत आहे, उष्णता आहे. पण याचा जो कंट्रोलर आहे त्याला म्हणतात अनुग्राहक देवता, प्रिसाइडिंग डेटी, अधिदैव आहे. आपण जेव्हा सूर्याला अर्घ्य देतो, तो अर्घ्य कोणापर्यंत पोहोचतो? त्या सूर्यदेवापर्यंत, आणि मग तो कृपा करतो. त्याचप्रमाणे वायुदेव, आता मारुती कोणाचा मुलगा? वायुदेव. भीष्म पितामह, गंगा तर पाणी आहे, नदी आहे, ही आदिभौतिक आहे. त्याच्या पाठीमागे एक स्त्री शरीरात एक देवी आहे. तर आता पहा, हे दिसत नाही आपल्याला, याच्यासाठी श्रद्धाच एकमेव म्हणजे उपाय आहे. जर श्रद्धा असेल तर आपण मानू, नाही तर नाही मानू. या घटना ज्या घडत आहे ब्रह्मांडामध्ये आपल्याला कळत नाही, तर लोक काय म्हणतात, इट इज जस्ट नेचर. पण वेदाप्रमाणे काय नाही, एक आदिदैविक सत्ता आहे. दैवीय कोप त्याला म्हणतो. कोप म्हणजे काय? तो क्रोधित झाला आहे, राग आलेला आहे. म्हणून अशा घटना घडतात ज्याच्यामुळे लाखो लोकांना त्रास होतो. तर हा सुद्धा एक काय एक ताप आहे. तर आधी दैविक, आधी भौतिक, अध्यात्म. पण ऋषी लोकांनी किती म्हणजे बारीक ऑब्झर्वेशन केलंय. सो सटल दे आर इन ऑब्झर्विंग. जेवढे दुःख या संसारी माणसाला मिळतात, सर्व दुःख या 3 कॅटेगरीमध्ये आपण ठेवू शकतो. आधी दैविक, आधी भौतिक, अध्यात्म. चौथं कोण नाहीच आहे. तर याप्रमाणे त्रिताप. आणि हे ताप न येवो म्हणून आपण 3 वेळा शांती म्हणतो. ओम शांती शांती. त्यानंतर पुढचा जो समास आहे त्याच्यामध्ये वर्णन आहे मृत्यूचं. सुरुवातीला मी सांगितलं, जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये संसारी माणूस भरकटत असतो, फिरत असतो, त्या चक्रामध्ये फिरत असतो. आणि त्याला हे त्रिताप मिळतात, त्यांना तो भोगतो. आणि मग मरणाच्या वेळेस तो सोडून जातो, हे शरीर सोडतो. पण असं नाही की त्याचं जीवनच समाप्त होतं, नवीन जीवनाची सुरुवात. आता इथे मृत्यूचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि परत याचा सारांश असा आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर, पहिली गोष्ट म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे मृत्यू आहे याला कोणी चुकवू शकत नाही. पहिला म्हणून तो प्रयत्न करणं व्यर्थ आहे. अनेक राक्षस लोकांनी तपश्चर्या केली आणि प्रयत्न हाच केला की त्यांना मृत्यू न येवो, पण असं काही झालेलं नाही. राम गयो रावण गयो, सपने जीव संसार. इथे प्रभू रामचंद्रही येतात, आकार घेतात, तर परत आकार ते सोडतात. रावण एवढा मोठा शक्तिशाली, तो सुद्धा मेला. हिरण्यकश्यपू. तर मरण तर जातस्यहि ध्रुवो मृत्यू, जन्माबरोबरच मृत्यू. पण आता इथे मृत्यूपासून घाबरलं नाही पाहिजे, मृत्यूचा उपयोग केला पाहिजे. इथे म्हटलेलं आहे म्हणजे दुसऱ्या शास्त्रांमध्ये की मरणाचं जर आपण स्मरण ठेवलं ना, तर आपोआप
आपले सगळे कर्म चांगले होऊ लागतील आणि दुसरं म्हणजे जास्त आसक्ती होणार नाही. कारण इथे जे आपण कमवतो ते सोडावंच लागतं. म्हणून मरण्याच्या आधी जे आपलं ध्येय आहे ते गाठून मुक्त व्हायचं असं ठरवलं पाहिजे, हा संकल्प केला पाहिजे. अच्छा, इथे एक गंमत अशी आहे की जो माणूस मरतो खरं म्हणजे त्याला दुःखी झालं नाही पाहिजे, त्याला खुश झालं पाहिजे, आनंद त्याला म्हणजे वाटला पाहिजे. का? कारण आता त्याला नवीन शरीर मिळणार आहे. त्याच्यासाठी तर न्यू बिगिनिंग. हा, पण हे जे लोक आहे ज्यांचं त्याच्यावर प्रेम होतं त्यांना जरूर वियोग होणार आहे. पण जो मरणारा जीव आहे त्याला तर नवीन शरीर मिळेल. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. जसं लहानपणी आपल्याला दसऱ्या दिवाळीला नवीन वस्त्र नवीन कपडे मिळायचे तर काय आनंद व्हायचा, त्याचप्रमाणे त्या जीवाला जर त्याला ज्ञान झालेलं नाहीये तर त्याचा जन्म होईल. तर हा आत्मज्ञान झालेलं आहे तर मग पुढच्या जन्माची काही चर्चाच नाही. पण अज्ञानी तो आहे आणि जर तो त्यांनी देह सोडला तर काय त्याला नवीन शरीर मिळेल. तर ज्या चुका त्यांनी या जन्मात केल्या आता तो करेक्ट करू शकतो आपल्याला. देयर इज एन अपॉर्च्युनिटी. आपल्या धर्मामध्ये एक जरूर आहे की या जन्मात नाही करू शकलो तर पुढच्या जन्मी करून. दुसऱ्या धर्मामध्ये असं नाहीये. स्वर्ग किंवा नर्क फायनल आहे तिकडे. तर इथे काय आहे, जीव जो आहे तो या शरीराला सोडतो. आणि आपण इथे लक्षात ठेवा, वेदांतामध्ये मृत्यू नावाची गोष्ट नाहीच आहे. खरं म्हणजे मृत्यू म्हणजे ट्रान्सफर आहे फ्रॉम वन बॉडी टू अदर. ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातन. जो जीव आहे ना, जीवात्मा ज्याला म्हणतो, तो सनातन आहे. सनातन म्हणजे त्याचं मरण होत नाही. पुढे 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 नवीन नवीन देह मिळतात. आत्मज्ञान झालं की मग तो त्या ब्रह्मतत्वाशी एक. तर म्हणून मरण नावाची काही गोष्टच नाही. म्हणून वेदांत ऐकल्यावर तो जो साधक आहे तो अभय होतो, निर्भय होतो. म्हणून जनकांना जेव्हा जनक महाराजांना ज्ञान दिलं याज्ञवल्कांनी आणि त्यांना ज्ञान झालं तेव्हा ते म्हणतात अभयं वै प्राप्तोसी जनक. आता तू अभय पदाला प्राप्त झालेला. म्हणजे तुला एक अशी स्थिती मिळालेली आहे की तिथे घाबरण्याची काही कारणच नाही. कारण त्यांनी पाहिलेलं आहे की शरीर तर मरणारच आहे, आत्मा तर अमर आहे आणि मी आत्मा आहे. फार मोठा हा म्हणजे मोठं हे तत्वज्ञान आहे. याची फलश्रुती फारच सुंदर. तर अमर होतो. आणखीन स्वामी विवेकानंदांच्या एका म्हणजे एक त्यांची घटना आहे की मरण समोर दिसत आहे पण काही घाबरले नाही. असं म्हणतात जंगलामध्ये तेव्हा ते एकदा साधना करत असताना एक वाघ आला समोर आणि त्याला फार भूक लागली होती. ही वॉज रोअरिंग, गर्जना करत होता. स्वामीजी म्हणाले की आता मी तर अमर आहे, आत्मा तर अमर आहे, शरीर मरणार आहे, तर मरता मरता या वाघाचं जर मी पोट भरलं तर चला काही हित होईल, कल्याण. म्हणून ते त्याच्या समोरच उभे राहिले, पळाले नाही तिथून. पहा, पण पहा त्यांची अशी शक्ती की तो वाघ तिथून निघून गेला. हे का झालं? मरणाचं ज्ञान त्यांना होतं की कोण मरत आहे आणि कोण मरत नाही. एक संत होते, ते म्हणाले की मरणामध्ये सुद्धा मला देवच दिसतो, मृत्यूमध्ये सुद्धा देव.
त्यांच्या समोर एकदा एक मोठा साप, नाग असा समोर आला. ते म्हणाले, देवा, अनाथ हो के नाथ, हिंदीमध्ये ते म्हणाले, भले बने हो लंबक नाथ. आज तुमचं रूप तुम्ही जरा वेगळं घेतलंय, लंबक नाथ, तुम्ही लांब असे झालेले आहे. देख मौत का रूप धरे हो, मैं न डरूंगा तुमसे आज. तुम्ही मृत्यूचं रूप घेऊन समोर आलेला आहे, मृत्यूमध्ये तुम्हीच आहे, म्हणून मला काही भीती नाही. पहा, मनाची स्थिती एवढी उच्च होऊन जाते. तर या समासाचं प्रयोजन हेच आहे की पहा, तुम्ही किती काही प्रयत्न केला तरी मरण तर चुकवू शकत नाही, पण हा मरणाची जी भीती आहे ती नाहीशी होऊ शकते. स्वामी अखंडानंद महाराज फार ते छान मोठे संत होते, त्यांनी हेच सांगितलं. त्यांना ज्योतिषीने सांगितलं की तुमचं मरण आहे, एक पर्टिक्युलर वयानंतर तुम्ही मरणार. तो म्हणे, मी फार घाबरलो आणि निरनिराळ्या संतांकडे गेलो, उपाय विचारला की मरणाला मी कसं चुकवू शकतो, मला तर जगायचं आहे. तर ते एक सिद्ध पुरुष होते, ते म्हणाले की मी तुम्हाला तुमचं मरण तर मी चुकवू शकत नाही, पण मी तुम्हाला असं ज्ञान देईन की त्यामुळे मरणाची जी भीती आहे ती नष्ट होईल. आणि ते ज्ञान म्हणजे आत्मविद्या, ब्रह्मविद्या. याप्रमाणे मृत्यू एक सत्य आहे ते समजलं पाहिजे, पण मृत्यू म्हणजे काही ट्रान्सफर आहे हे समजलं. आणखीन मृत्युंजयम, रमण महर्षी म्हणतात, मृत्युंजय भगवंताचा तुम्ही आश्रय जर घेतला, ज्यांनी मृत्यूवर विजय प्राप्त केलेला असे भगवान शंकर, तर त्या मृत्यूची भीती कमी होईल. भक्ती केल्याने भीती कमी होईल. तर याप्रमाणे प्रयोजन या समासाचं हे. आणि शेवटचा जो समास आहे वैराग्य निरूपण, खरं म्हणजे त्याच्यामध्ये भक्तीचं वर्णन पुष्कळ आहे, की जो विरक्त माणूस आहे तो भक्त होतो. आणखीन इथे वर्णन केलेलं आहे की संसार म्हणजे एक महापूर आहे, त्याच्यामध्ये लोक वाहत आहे, पण हा जो विरक्त माणूस आहे, जो भगवंताचं ज्यांनी आश्रय घेतलेला आहे, तो त्या पुराच्या पलीकडे जातो आणि भगवंताच्या आश्रयामुळे तो वाचतो. आता खरं म्हणजे हा जो शेवटचा समास आहे वैराग्य, पुढच्या दशकाची भूमिका आहे. कारण पुढे जे आहे नवविधा भक्ती येणार आहे. म्हणून भक्ती काय आहे, भक्तीचं स्वरूप काय आहे, तो कसं भगवंताची भक्ती करतो, थोडक्यात या शेवटच्या समासात सांगितलेलं आहे. आणि भक्ती म्हणजे भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होणं, माझा देव अशी ही भावना आहे, त्याला आपण म्हणतो भक्ती. देव आहे याला आपण म्हणतो आस्तिक, आस्तिक बुद्धीचा माणूस आहे, गॉड फिअरिंग पर्सन. बट गॉड इज मी, गॉड इज माइन, ही इज रिलेटेड विथ मी, तो माझ्याशी जोडलेला आहे, मी त्याच्याशी जोडलेलो आहे, अशी ही जी प्रचिती आहे याला आपण म्हणतो भक्ती. तर त्याचं इथे थोडक्यात वर्णन आहे, ते आपण पुढे पाहू. थोडा वेळ जरा जास्त झालेला आहे. आता प्रश्नाचे जे उत्तर थोडक्यात मी सांगतो. पहिला प्रश्न असा आहे की उपरती होणे आवश्यक आहे का? त्याचं उत्तर मी तुम्हाला आत्ताच दिलं याच्यामध्ये, की हे आपण जे सगळं वाचलेलं आहे, त्रिविध तापानी पोळणं, संसारातील अनेक दुःख भोगणं, परमार्थाचा अधिकारी होण्यासाठी उपरती होणे आवश्यक आहे. जोपर्यंत विरक्ती किंवा उपरती आपल्याला होत नाही, तोपर्यंत ही जी माहिती आपण गोळा केली आहे किंवा विचार जे आपण ऐकले आहे, त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर होणार नाही. असं वाटेल कोणी तिसऱ्या माणसासाठी आहे. म्हणून उपरती तर आवश्यक आहे. उपरतीनेच आपण पुढे वाढू शकतो. अच्छा, दुसऱ्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की
दुसऱ्या दशकात रजोगुण तमोगुण यांची दैनंदिन जीवनातील भरपूर उदाहरण दिलेली आहे. पण स्वगुण परीक्षेमध्ये 4 समासातील उदाहरणे आपल्या आयुष्यातील वागणूक बदलण्यासाठी कशी वापरावी ते नीट कळत नाही. आत्ताच मी याचं सुद्धा निरूपण केलेलं आहे की आपण परीक्षण केलं पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आलेल्या नाही, पण असं होऊ शकतं, जर आपण असं जर करायला तयार आहोत तर केलं नाही पाहिजे असं समजून आपल्यामध्ये बदल आपण केला पाहिजे. एक आपल्याला दृष्टी दिलेली आहे, विचार करून आपल्याला पाहायचं आहे, तेव्हाच आपल्याला ते काय सांगण्याचा उद्देश आहे ते कळेल. असंच नका समजू की एका संसारी माणसाचं वर्णन केलेलं आहे. त्या संसारी माणसामध्ये स्वतःला बघा असं, आणि मग काय बदल आपण केला पाहिजे याच्यावर विचार करायचा. इथे असं म्हटलेलं आहे की आपण व्यर्थच केला, त्यांनी सगळं जीवन काय व्यर्थच, इकडे तिकडे जात आहे, परदेशात जात आहे, पैसा कमवत आहे, हे करत आहे ते करत आहे, पण जे मुख्य ध्येय आहे ते ध्येय त्यांनी सोडलेलं आहे. म्हणून पहा, पुढचा जो प्रश्न आहे तो ध्येयाबद्दल, व्हॉट इज द गोल ऑफ लाईफ, प्रश्न असे केलेला आहे की जीवनाचं ध्येय काय आहे. प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे की असं वाटतं की आपले जे मिस्टेक्स आहेत, चुका आहेत, त्या आपण जर सुधारत गेल्या तर हेच ध्येय बरोबर आहे. जी आपल्यामध्ये कमी आहे, कमतरता आहे, ती पाहायची आणि त्याच्यामध्ये जे पण आपण करेक्शन करू शकतो, हा जीवनाचा ध्येय आहे. नंबर 1 त्याला आपण म्हणू शॉर्ट टर्म गोल. 3 प्रकारचे ध्येय आहे, गोल आहे, उद्दिष्ट आहे. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, आणखीन अल्टिमेट, फायनल. तर शॉर्ट टर्म म्हणजे तर हाच आहे. जसं पहा, एक विद्यार्थी असतो, त्याचं काय ध्येय आहे, परीक्षेमध्ये पास व्हायचं आणि पुढच्या वर्गात जायचं, शॉर्ट टर्म. लॉंग टर्म काय, कॉलेजमध्ये जाऊन काय डिग्री घ्यायची आणि मग नोकरी करायची, पैसा कमवायचा. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म लक्षात ठेवा. पण अल्टिमेट गोल मध्ये काही फरक नाही. सगळ्यांचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मध्ये फरक होईल, पण शेवटचं ध्येय काय आहे तर इथे म्हटलेलं आहे मोक्ष. हे पहा, मोक्ष शब्दामुळे तुम्ही घाबरू नका. मोक्ष आपण काय म्हणतो, नाही मला नकोय मोक्ष, नकोय, दिस इज नॉट गोल ऑफ माय लाईफ. अरे मोक्ष म्हणजे दुःखापासून निवृत्ती, हे तर पाहिजे ना. दुःख नकोय तर मी ज्या चुका केल्या आहेत त्या चुका जर मी सुधारत गेलो, म्हणजे त्याला म्हणजे बदललं, मी केली नाही तर काय मिळेल, मला सुख मिळेल. तर छोट मोक्ष मिळतच आहे मला. म्हणून खरं म्हणजे मोक्ष सगळ्या जीवनात सगळ्यांचं अल्टिमेट गोल. चॉईसलेस गोल हॅज बीन गिवन टू अस. देर इज नो चॉईस की सुख पाहिजे की दुःख पाहिजे. हा, आता ज्याच्यामुळे मला दुःख होत आहे ते मी करणार नाही, हेच आपलं इमिजिएट गोल असलं पाहिजे. आणि आपण पाहतो दुष्कर्मामुळे दुःख आहे तर सत्कर्म, मी सत्कर्म करीन, इमिजिएट गोल आहे. दुर्गुणांमुळे दुःख आहे तर सद्गुण मी वाढवीन. आणि मग असं करता करता शेवटी काय, मला हे कळेल की अज्ञानामुळे सगळं दुःख आहे, आणि मग अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाने होईल, मग त्यालाच आपण म्हणू मोक्ष, फायनल मोक्ष. तर म्हणून आपले हे गोल सेट केले पाहिजे. एक असतं पहा गोल इन लाईफ आणि एक आहे गोल ऑफ लाईफ. गोल्स इन लाईफ मे बी मेनी. पैसा कमवायचा आहे, पद प्रतिष्ठा पदवी हे सगळं मिळवायचं आहे, मिळवा. पण हे सगळं आपण कशासाठी करतो, परत सुखासाठीच. सो द बॉटम लाईन इज सुखम. द गोल इन लाईफ मे बी मेनी बट गोल ऑफ लाईफ इज वन, दॅट इज आनंद. आणि गोल शब्दाचा अर्थ एकाने छान सांगितला, GOAL, गेटिंग ओव्हर ऑल लिमिटेशन्स.
आपल्या ज्या परिच्छिन्नता आहे, लिमिटेशन्स आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला पूर्णत्वाची प्राप्ती करायची. खरं म्हणजे हेच आपलं ध्येय आहे. तर आपण जेव्हा चिंतन मनन करतो तर आपली तीच वाट चालेल, तोच मार्ग आहे. म्हणून देठी जवळ. पण हा छोटे छोटे गोल आहे, छोटे छोटे लक्ष आहे. जर मला राग खूप येत आहे तर पहिला गोल, पहिलं ध्येय काय? मी उद्या 5 वेळाच राग करेन. रोज 10 वेळा करतो, 5 वेळा. सो कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट शुड बी द गोल ऑफ अवर लाईफ. याप्रमाणे आपण असं विचार करू शकतो. त्यानंतर इथे म्हटलेलं आहे की 6व्या समासामध्ये 45वी जी ओवी आहे ती आध्यात्मिक काय? कारण त्याच्यामध्ये एंगर, जेलसी वगैरे सांगितलेलं आहे. तर आत्ताच मी सांगितलं ज्याचा संबंध आपल्या मनाशी आहे ते आध्यात्मिक आहे. तर हे जेवढे दुर्गुण आहे, विकार आहे, ज्यांच्यामुळे त्रास होतो आपल्याला, आध्यात्मिक आहे. त्यानंतर इथे म्हटलेलं आहे की कॅन वी एक्सप्लेन मोर अबाउट इट? डू वी रिअली स्टार्ट थिंकिंग ऑफ परमार्थ आफ्टर वी सफर? असं नाहीये. दोन प्रकारचे लोक आहेत. दुसऱ्यांचं दुःख पाहून आपण सुरुवात करायची अध्यात्माची. शहाणे लोक असंच करतात. किंवा मग काय, स्वतः दुःखी व्हा, स्वतः कष्टाचा अनुभव करा आणि मग परमार्थाची सुरुवात करा. गौतम बुद्ध जे आहे त्यांनी पाहिलं की लोक कसे दुःखी आहेत, ते महालामध्ये होते. ही नेव्हर सफर. पण त्यांनी विचार करून सोडलं, आणखीन चिंतन केलं. तर नॉट नेसेसरी की आफ्टर वी सफर देन वी विल स्टार्ट. नो, चिंतन करून आजही सुरू होतं. आणि त्याचप्रमाणे 7व्या समासामध्ये एक ओवी आलेली आहे, मनासारखे न होणं. एक ओवी आलेली आहे. तर त्याला ते विचारतात की आधिभौतिक आहे का? आधिभौतिक म्हणजे मी सांगितलं कुटुंबामध्ये, समाजामध्ये जे दुःख आहे त्याच्यामुळे जो मला त्रास होत आहे त्याला म्हटलेलं आहे आधिभौतिक. तर पहा, कुटुंब किंवा आपलं जे नातेवाईक आहे त्यांच्यामुळे जे दुःख आपल्याला मिळत आहे ते आधिभौतिक आहे. तर इथे वर्णन केलेलंच आहे की पुत्र मूर्ख आहे, आणखीन बायको कशी आहे ती वेगळी आहे, थोडीशी स्वभाव, मनासारिखे नसे संसार, कुरूपकर्षक, स्त्री कुर, विधवा कन्या, मूर्खपुत्र, या नाव आधिभौतिक. आधिभौतिकच आहे. कारण मी सांगितलं समाजाशी जुडलेलं आहे. परिवार म्हणजे काय, एक समाज आहे. कुटुंब म्हणजे समाज आहे. भौतिक जगामधील हे सगळे लोक आहे, म्हणून त्याला आधिभौतिक म्हटले. याप्रमाणे इथे मी थोडक्यात सगळं सांगितलेलं आहे. बहुतेक मी प्रश्न घेतलेले. आणखीन ठीक आहे, आपण इथेच थांबतो, वेळ सुद्धा झाले. हरिओम. स्वामीजी, आपण शांतीपाठ म्हणू. प्रकाश सोमण आहेत का? प्रकाश सोमण तुम्ही सांगता का काही? प्रकाशजी आहेत का? तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला, प्रकाशजी. हो, आहे मी इथे. नमस्कार. हरिओम स्वामीजी. हरिओम. आपल्या सगळं वर्गातले जे साधक आहेत त्या सगळ्यांनी मिळून गुरुदक्षिणा गोळा केलेली आहे आणि ते मी सीएमडब्ल्यूच्या माध्यमातून CCMT ला पाठवेन. चेक ऑलरेडी गेलेला आहे. तर $1315 झाले. तर त्याचे साधारण 99,000 1 लाखापर्यंत त्याचे होतील. तर CCMT ला आम्ही विनंती केलेली की CM नाशिकला त्यांनी पाठवावे म्हणून. जरूर, धन्यवाद. आम्हाला सगळ्यांना खूप फायदा आहे आपल्या शिकवणीचा आणि सगळे एन्जॉय करतात. थँक्स टू एव्हरीवन हू कॉन्ट्रिब्युटेड. Thank you very much. I appreciate your support. स्वामीजी, तुम्ही शांतीपाठ म्हणता का? हो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. हरिओम स्वामीजी, थँक्यू. तुम्ही इतकं वेळात वेळ काढून, तिकडे पाऊस पाणी सगळं गडबड आहे नाशिकला, तरी आम्ही appreciate. पण आवाज आवाज ठीक व्यवस्थित होता? आला आवाज? हो हो, उत्तम झालं. हरिओम. हरिओम. हरि ओम मेध. हरि ओम. एन्जॉय करताय ना? हरि ओम. एन्जॉय करताय ना? अगदी. हरिओम. आता वेळ पुढच्या महिन्यात. हो होय. हरि ओम. छान Now I स्वामीजी. should leave. हरिओम. Okay? हरि ओम. शिल्पा जाधव, तुम्हाला बोलायचं आहे का शिल्पा? हरिओम स्वामीजी. नाही नाही, माझा हातवर नव्हतं, मी नमस्कार करते त्यांना. हरिओम स्वामीजी. हरिओम खूप स्वामीजी. छान वाटलं. येस, थँक्यू अरविंद.